जय श्री कृष्ण. राधे राधे. श्री स्वामी समर्थ. तुझ्या इच्छेने ही कथा फक्त एकट्याच श्रवण केल्याने गरिबी, भयंकर रोग, मंगलदोष, कालसर्पदोष, क्षणिक दोष लगेच सुधारतात आणि कितीही मोठी गरिबी जळून जाते. ही कथा फक्त ऐकल्याने श्रीकृष्ण साक्षात समोर येऊन आपली इच्छा पूर्ण करून जातात. त्यामुळे ही पौराणिक कथा तुमची इच्छा असेल तर नक्की ऐका. मी प्रार्थना करते की जे कोणी ही कथा मोठ्या श्रद्धेने ऐकतील त्यांच्या कुटुंबात सुखशांती आणि भरभरून ऐश्वर्य येवो आणि त्यांच्यावर सदैव श्रीकृष्णांचा आशीर्वाद राहो. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला देखील श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर खऱ्या श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण राधे राधे नक्की लिहा आणि आत्ताच या व्हिडिओला लाईक करून ठेवा. कथेला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकणार असाल तरच पहा किंवा मग आत्ताच दुर्लक्ष करा, कारण अर्ध ज्ञान घेऊन काहीच उपयोग नसतो असं श्रीकृष्ण सांगतात. चला तर मग भाग्यात चमत्कार करणाऱ्या या कथेला सुरुवात करूया. कृष्ण जन्माष्टमी राजा कंसाच्या राज्यकार्य काळाशी संबंधित आहे. फार पूर्वी कंस हा मथुरेचा राजा होता. तो बहीण देवकीचा चुलत भाऊ होता. त्याने आपल्या बहिणीवर मनापासून प्रेम केले आणि तिला कधीही दुःखी होऊ दिले नाही. कंस राजाने आपल्या बहिणीच्या लग्नाला मनापासून हजेरी लावली आणि आनंद लुटला. या कथेत रमून जाण्यापूर्वी तुम्ही देखील श्री भगवान कृष्णाचे भक्त असाल तर जय श्रीकृष्ण राधे राधे लिहायला विसरू नका. एकदा तो बहिणीच्या सासरी जात असताना अचानक तेव्हा त्याला आकाशात लपलेल्या आवाजातून इशारा मिळाला की कंसा, जिच्यावर तू खूप प्रेम करतोस ती बहीण एके दिवशी तुझ्या मृत्यूचे कारण होईल. देवकी आणि वासुदेवाचे 8वे पुत्र तुला मारतील. कंस राजाला इशारा मिळताच त्याने आपल्या सैनिकांना त्याची बहीण देवकी आणि तिचा पती वासुदेव यांना तुरुंगात ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर कंस राजा मथुरेतील सर्व लोकांशी क्रूरपणे वागू लागला. कंस राजाने घोषित केले की माझ्या मारेकऱ्याला बाहेर काढण्यासाठी मी माझ्या बहिणीच्या सर्व मुलांना ठार करीन. त्याच्या बहिणीने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. नंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि नंतर 7वा मुलगा होईपर्यंत कंसाने सर्व मुलांना ठार मारले. नंतर देवकी तिच्या 8व्या अपत्यासाठी म्हणजेच कृष्णाजीसाठी गरोदर राहिली. भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगात श्रावण महिन्यातील अष्टमी म्हणजे 8व्या दिवशी मध्यरात्री जन्म घेतला. त्या दिवसापासून लोक त्याच दिवशी कृष्ण जन्माष्टमी किंवा कृष्णाष्टमी हा सण साजरा करू लागले. जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा पृथ्वीवर जन्म झाला तेव्हा एक चमत्कार घडला. तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले, रक्षक झोपी गेले आणि एका लपलेल्या आवाजाने वासुदेवांना कृष्णाला वाचवण्याचा मार्ग सांगितला. वासुदेवाने कृष्णाला एका छोट्या टोपलीत आणि मध्यरात्री अंधारात एका मोठ्या नदीतून गोकुळातील त्याच्या मित्र नंदाकडे नेले. एके पावसाळी रात्र वासुदेवाने नदी पार केली जिथे शेषनागाने त्याला मदत केली. वासुदेव आपल्या मुलाची त्याच्या मित्राच्या मुलीशी म्हणजे यशोदा आणि नंदबाबा यांच्या मुलीची देवाणघेवाण करतो आणि कंसाच्या तुरुंगात परततो. सर्व दरवाजे बंद करून कंसाला निरोप देण्यात आला की देवकीने मुलीला जन्म दिला आहे. कंस आला आणि त्या मुलीला शिव्या देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी ती मुलगी कंसाच्या हातातून अदृश्य झाली आणि आकाशात मुलीच्या रूपात तिच्या वास्तविक रूपात प्रकट झाली. तिने सावध केले आणि म्हटले, अरे मूर्ख कंसा, तुझा मारेकरी खूप दूर आणि सुरक्षित आहे. सुरक्षित ठिकाणी जा आणि तुझी वेळ संपल्यावर तो तुम्हाला मारेल. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे 8वे अवतार आहेत. यशोदा आणि नंदाच्या सुरक्षित हातात बालकृष्ण हळूहळू गोकुळात वाढू लागला. पुढे भगवान श्रीकृष्णाने कंसाच्या सर्व क्रूरतेचा अंत केला आणि कंसाच्या कैदेतून आपल्या आईवडिलांची सुटका केली.
गोकुळवासी कृष्णांच्या निरनिराळ्या खोडकर करमणुकीने खूप आनंदित झाले. गोकुळात राहणारे लोक हा सण गोकुळाष्टमी म्हणून साजरा करतात. आजच्या दिवशी आपण श्रीकृष्णांच्या रडकं नशीब बदलणाऱ्या कथा ऐकणार आहोत. जे भक्त या कथा शेवटपर्यंत ऐकतील त्यांचं भाग्य बदलून त्यांच्या भाग्यात चमत्कार व्हायला सुरुवात होतील. तुमच्या कितीही मोठ्या इच्छा भगवंत स्वतः येऊन पूर्ण करतील. त्यामुळे या कथा शेवटपर्यंत ऐकत राहा आणि तुमच्या भाग्यात चमत्कार करून घ्या. श्रीकृष्णाच्या या कथेचे नाव आहे भगवान कृष्णाचे नाणे. एका गावात एक गरीब साधू राहत होता. तो भगवान श्रीकृष्णाचा मोठा भक्त होता. लोक त्यांना पैसे किंवा अन्न द्यायचे आणि ऋषी त्यांना आशीर्वाद देत. भगवान श्रीकृष्णाने एके दिवशी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि एके दिवशी ऋषी नदीच्या काठी जात असताना त्यांना सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक गठ्ठा दिसला. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी तो गठ्ठा स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. घरी परतत असताना त्याला वाटेत एक भिकारी दिसला आणि त्या भिकाऱ्याने ऋषीकडे पैसे किंवा अन्न मागितले, पण ऋषींनी त्यांना काहीही दिले नाही. थोड्याच अंतरावर ऋषींना जमिनीवर एक चमकणारा हिरा दिसला आणि तो स्वतःला म्हणाला, वा, किती चांगले दिवस आले आहेत. आधी मला हे सोन्याचे नाणे मिळाले आणि आता हा हिरा मिळाला. साधू हिरा उचलण्यासाठी खाली वागताच एक चोर आला आणि त्याच्यावर उडी मारली आणि सोन्याच्या नाण्यांनी भरलेला बंडल बाहेर काढून पळून गेला. वास्तविक तो हिरा फक्त एका कासेचा तुकडा होता, जो चोराने मुद्दाम घेतला होता साधूला अडकवायला. ऋषी खूप दुःखी झाले आणि ऋषी आपल्या घरी परत जाऊ लागले. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी एका सामान्य माणसाचा अवतार घेतला आणि या ऋषींना भेटण्याचा निर्णय घेतला आणि ऋषींना एक नाणे दिले आणि म्हणाले की कृपया मला हे नाणे द्या. आता ऋषींनी ते नाणे स्वीकारले आणि भगवान श्रीकृष्ण तेथून निघून गेले. साधूने विचार केला, हे काय आहे? मी त्याचे काय करू? मला वाटत नाही की या नाण्यांचा मला काही उपयोग होईल. मग घरी जात असताना साधूला वाटेत एक कोळी भेटला आणि 2 मासे त्यात अडकले, मच्छीमारांचे जाळे. भिक्षूला त्यांची खूप दया आली, म्हणूनच तो कोळ्याला म्हणाला, मी तुला हे नाणे देतो आणि तू मला हे 2 मासे दे. दुसऱ्या दिवशी तो जाऊन या 2 माशांना नदीत सोडेल असे त्याला वाटले. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो नदीत मासे सोडायला गेला तेव्हा त्याने जे पाहिले ते पाहून तो चकित झाला आणि नदीत 2 हिरे असल्याचे पाहून ऋषी खूप आनंदित झाले, पण काय होत आहे ते त्यांना समजले नाही. त्याने भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना केली आणि भगवान श्रीकृष्ण ऋषींसमोर प्रकट झाले. मग ऋषींनी भगवान श्रीकृष्णांना विचारले, काय होत आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मासे पाण्यात असताना त्यांनी चुकून हिरे गेले होते आणि आता तुम्ही त्यांचे प्राण वाचवले म्हणून तुम्हाला हिरे मिळाले. तेव्हा साधूच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांचे आभार मानले. धडा. ही उक्ती आपल्याला शिकवते की आपण आपल्या जीवनात कधीही लोभी राहू नये आणि लोभ हे आपल्या जीवनातील दुःखांचे कारण आहे आणि आपण जे काही देवाने आपल्याला दिले आहे त्यात समाधानी राहायला शिकलं पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतात, मोठे यश हवे असेल तर नियोजनाशिवाय कामाला सुरुवात करू नका. जेव्हा भगवान विष्णू श्रीकृष्णांच्या रूपात अवतार घेणार होते तेव्हा देवकी आणि वासुदेव कंसाच्या बंदिवासात होते. कंसाने देवकी, वासुदेव यांच्या 6 मुलांचा वध केला होता. बलराम 7वे अपत्य म्हणून देवकीच्या उदरात आले तेव्हा भगवान विष्णूंनी योग मायेला सांगितले की देवकीच्या पोटातून हे 7वे अपत्य काढून वासुदेवजींची दुसरी पत्नी रोहिणीच्या पोटी ठेवा. यानंतर कंसाला 7वी गर्भधारणा अयशस्वी झाल्याची माहिती दिली जाईल. योग मायेनेही तेच केले. यानंतर 8व्या अपत्याच्या जन्माची वेळ आली तेव्हा भगवंतांनी योग मायेला सांगितले की आता माझ्यावर अवतार घेण्याची वेळ आली आहे. जेव्हा माझा अवतार होईल त्याच वेळी तू गोकुळात यशोदेच्या पोटी जन्म घेशील. वासुदेवजी मला कंसाच्या कारागृहातून बाहेर काढतील आणि गोकुळात घेऊन जातील आणि तुला कंसाच्या कारागृहात नेतील.
कंस 8व्या मुलाला मारायला येईल तेव्हा तू मुक्त होशील. भगवंताने केलेल्या योजनेनुसार श्रीकृष्णाचा अवतार झाला. कथेचा धडा. या कथेत भगवंताने संदेश दिला आहे की कोणतेही काम करायचे असल्यास त्याचे नियोजन अवश्य करा. योजना चांगली असेल तर यश नक्कीच मिळते. श्रीकृष्ण सांगतात, अशा गोष्टी करू नका ज्यामुळे चुकीच्या लोकांची शक्ती वाढते. बालकृष्ण लोणी चोरण्याच्या कामात गुंतला होता. त्यामुळे गोकुळ खूप अस्वस्थ झाला. एके दिवशी गावातील नंदबाबा आणि यशोदाकडे आला आणि कान्हाची तक्रार करू लागला. श्रीकृष्ण सांगतात, अशा गोष्टी करू नका ज्यामुळे चुकीच्या लोकांची शक्ती वाढते. बालकृष्ण लोणी चोरण्याच्या कामात गुंतून गेले होते. यामुळे गोकुळ खूप अस्वस्थ झाला होता. एक माणूस एके दिवशी नंदबाबा आणि यशोदेकडे आला आणि कान्हाची तक्रार करू लागला. नंदबाबांनी कृष्णाला विचारले की आपल्या घरात भरपूर लोणी असताना तू लोणी का चोरतोस? कृष्णाने सांगितले की तुम्ही लोक कष्टाने दूध, दही, तूप, लोणी तयार करता आणि नंतर या गोष्टी तुम्ही दृष्ट कंसाला कर म्हणून देता आणि त्यामुळे गावातील मुलांना लोणी मिळत नाही. तुमच्या कार्यामुळे कंसाची शक्ती सतत वाढत आहे. जर तुम्ही कंसाला कर देणे थांबवले नाही तर मी तोडफोड करत राहीन, जेणेकरून हे लोणी कंसापर्यंत पोहोचू नये आणि गावातील मुलांना हे सर्व भेटत राहील. कथेचा धडा. या कथेत श्रीकृष्णाने असा संदेश दिला आहे की अशा गोष्टी करू नयेत ज्यामुळे चुकीच्या लोकांची शक्ती वाढते. श्रीकृष्ण म्हणतात, शेवटपर्यंत ऐकून तर बघ, तुझ्या भाग्यात चमत्कार करायला. श्रीकृष्ण म्हणतात, शेवटपर्यंत ऐकून तर बघ, तुझ्या भाग्यात चमत्कार करायला मी आलो आहे. आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते आपल्याला शत्रूसारखे वागवू लागते. प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधी पराजित होऊ देत नाही आणि घृणा हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीही जिंकू देत नाही. आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नव्हे, तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे. म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा. आयुष्यात दुःख मिळण्याचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय. या अपेक्षांचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडते. अहंकार बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा, वैभव आणि वंश या तिन्हींचा विनाश होतो. कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाळगू नका. कुणास ठाऊक जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर असलेले मागच्या जन्माचे कर्ज असू शकते. वाईट कर्म करावे लागत नाहीत तर ते आपोआपच घडते. चांगली कर्मे आपोआप घडत नाहीत तर ती करावी लागतात. जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो. काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात. आयुष्यात कशीही वेळ येऊ, कुटुंबाची साथ कधीच सोडू नका. सुख आले तर ते असल्याने कुटुंबाबरोबर दुप्पट होईल आणि दुःख आले तर ते कुटुंबाबरोबर असल्याने ते तुमचे दुःख वाटून घेतील. स्वार्थीपणाने नाती जोडण्याचा कितीही प्रयत्न करा, ती नाते कधीच टिकत नाहीत. पण प्रेमाचे नाते तोडण्याचा कितीही प्रयत्न करा, ती नाती कधीच तुटत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, ईश्वराला पूर्णपणे समर्पित व्हा. तो परमेश्वर तुम्हाला सगळ्या पापातून मुक्त करेल. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. आयुष्य ना भूतकाळात आहे ना भविष्यात. आयुष्य आहे ते फक्त आत्ताच्या क्षणात. क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस स्वतःचेच नुकसान करून घेतो. जे घडून गेले ते चांगलेच घडले. जे घडते ते चांगल्यासाठीच घडते आणि जे घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे. त्यामुळे परमेश्वरावर विश्वास ठेवून
चांगली कर्मे करत राहा. अशांत मनावर नियंत्रण मिळवणे कठीण असले तरीही विशिष्ट अभ्यासाने मनावर विजय मिळवता येतो. माणूस त्याच्या जन्माने नव्हे तर कर्माने महान बनतो. परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो, पण तो त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि परमेश्वर वाईट लोकांना बरेच काही देतो, पण तो त्यांची साथ कधीही देत नाही. सतत संशय घेणारा माणूस या जगात काय कुठेच आनंदी राहू शकत नाही. स्वतःच्या कर्मापासून कोणीच पळून जाऊ शकत नाही. कर्माचे फळ प्रत्येकालाच भोगावे लागते, हाच कर्माचा सिद्धांत आहे. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा अधिक बलवान असेल तेव्हा त्याच्याशी सरळ लढण्यापेक्षा कूटनीतीने लढणे अधिक फायदेशीर असते. युद्धात संख्याबळ महत्त्वाचे नाही, तर साहस, नीती आणि योग्य वेळी योग्य अस्त्र किंवा व्यक्तीचा उपयोग करणे जास्त महत्त्वाचे आहे. जो राजा किंवा सेनापती युद्धाच्या स्वतःच्या एका सैनिकाच्या प्राणांना राजाच्या प्राणाइतकेच महत्त्व देऊन त्याच्या प्राणांचे रक्षण करतो, त्याचा विजय निश्चित असतो. जर तुम्हाला शत्रूला मारण्याची संधी मिळत असेल तर ती संधी वाया घालवू नका. शत्रूचा नाश करा. कोणतेही वचन, संधी किंवा तडसोड ही अंतिम नसते, तर त्यामुळे राष्ट्राचे, धर्माचे, सत्याचे अहित होत असेल तर ते वचन किंवा संधी मोडण्यातच हित असते. युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वीच हे ओळखणे गरजेचे असते की मित्र कोण व शत्रू कोण. जो मित्राचे सोंग घेऊन द्रोह करतो त्याला ओळखणे आवश्यक आहे. संकट समयी किंवा अपयश पदरात पडले तर धीर सोडू नये. उलट अपयशाचे कारण जाणून घेऊन पुढे जात राहावे. जर तुमचे उद्देश योग्य असतील तर ते सत्य आणि न्यायासाठी असेल तर ते साध्य करण्यासाठी साधन कुठलेही असो त्याने फरक पडत नाही. जर तुम्ही तुमचे लक्ष गाठण्यात अयशस्वी झालात तर तुमची रणनीती बदला, तुमचे लक्ष नाही. जेव्हा एखादी समस्या निर्माण होते त्याचबरोबर त्या समस्येवरील उपाय देखील तयार होतो. कोणाला तोंड देखील क्षमा करण्यास एक क्षणही लागत नाही, पण मनापासून क्षमा करण्यास एक जन्मही अपुरा पडतो. चमत्कार त्यांच्याबरोबर घडतात जे तो घडण्यावर विश्वास ठेवतात. अपेक्षा व इच्छांचा त्याग करणे हा सुख मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. माणसाचे पतन त्याच क्षणी सुरू होते तेव्हा तो आपल्या प्रियजनांना खाली खेचण्याचा विचार करू लागतो. अज्ञानी लोक फक्त स्वतःच्या लाभासाठी कार्य करतात, पण बुद्धिमान लोक मात्र विश्वकल्याणासाठी कार्य करतात. आयुष्यात काहीही झाले तरी निराश होऊ नका, कारण त्यावेळी तुम्ही दुबळे नाही तर तुमचा काळ खराब असतो. तुला कशाची काळजी आहे? तुमचे काम करा आणि देवावर विश्वास ठेवा. काय होईल किंवा नाही ते देवावर सोडा. या पृथ्वी तलावर जेव्हा जेव्हा पाप, अहंकार, अधर्म शिगेला पोहोचेल तेव्हा ते नष्ट करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी अवतार घेत राहीन. ते दान, ते कर्तव्य मानून बिनदिकपणे एखाद्या गरजू व्यक्तीला दिले जाते ते दान पुण्य मानले जाते. समाजात राहून परोपकार करणे, कर्तव्य पूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडणे, धर्माचे पालन करणे ही सुद्धा मोठी तपश्चर्या आहे. जे विद्वान आहेत ते जिवंत किंवा मेलेल्यांसाठी शोक करत नाहीत. ज्याला जीवनाची किंमत कळते तोच आपल्या जीवनाची किंमत ठरवू शकतो आणि जीवनाला मोठे धैर्य ठेवू शकतो. मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य आहे. जे घडणार आहे त्याचे सर्व परिणाम मी पाहू शकतो. म्हणूनच निकालाची चिंता करणे थांबवा आणि आपले कार्य करत राहा. खरा योगी आपले कार्य पूर्ण निष्ठेने करतो आणि त्याच्या फळाची इच्छा न ठेवता त्याला धर्म मानतो. मनावर ताबा ठेवून आणि स्वतःवर विश्वास ठेवून माणूस पुढे सरकतो तेव्हा जीवनातील कोणतेही गंतव्यस्थान गाठता येते.
दुर्बलता नक्कीच देवाने दिलेली आहे, पण प्रतिष्ठा माणसाच्या मनाने निर्माण केलेली आहे. जग आणि लोक तुम्हाला ज्या प्रकारे पाहायचे आहेत तसेच दिसतील. फळाची इच्छा सोडून जो माणूस सतत काम करतो तोच आपले जीवन सुखकर आणि समाधानी बनवतो. माझ्या आणि माझ्यासाठीच आणि मी जे काही निर्माण केले त्याबद्दलच्या तळमळीतून जो बाहेर येतो त्याला शांती मिळते. दुःखी होण्यापेक्षा भूतकाळ लक्षात ठेवणे चांगले आहे. त्यातून शिका आणि आपला वर्तमान सुधारून चांगले भविष्य घडवा. जोपर्यंत तुमच्या ध्येयाकडे दैनंदिन कामात स्वतःला पूर्णपणे समर्पित करत नाही तोपर्यंत तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकत नाही. अपेक्षेप्रमाणे निकाल मिळवण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागते. आयुष्याने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. जगायचं असेल तर लोकांवरचा विश्वास कमी करा. तेव्हाच आयुष्य सुंदर आहे जेव्हा ते सुंदर बनवणारा तुमच्या सोबत आहे. चांगली आणि निष्पाप माणसे पुन्हा मानवी रूपात जन्म घेतात आणि आपले कर्तृत्व सिद्ध करून समाजाला आणि जगाला नवीन दिशा देतात. श्रीकृष्ण म्हणतात, मी वेदांचे ज्ञान आहे, मी सूर्यांचे तेज आहे, मी प्रकाशाचा वेग आहे, मी हे महाभारत युद्ध देखील आहे, मीच त्याचा आरंभ, परिणाम आणि शेवट आहे, मी शून्य आहे आणि अनेकसुद्धा प्रत्येक कृतीचा आरंभ मीच आहे, त्याचे परिणामही मीच आहे. रामसुद्धा मी आहे आणि परशुरामसुद्धा मी आहे. जे काही घडले आहे, घडत आहे आणि घडणार आहे त्याचा परिणाम मी आहे. मी प्रत्येक जीवात आणि प्रत्येक मानवामध्ये राहतो. मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य आहे. चांगले वाईट संकल्प अभिमान हे सर्व माझ्यात आहेत. तुम्ही माझ्यासाठी स्वतःला समर्पित करा आणि निस्वार्थीपणे कार्य करत राहा. बघा, तुमच्याही आयुष्यात चमत्कार होणारच. श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. राधे राधे.